खाद्यानंद म्हणून एक सिरीज आहे, त्यातला भाग आहे तेच पण वेगळे. आपण गावाला जात असताना आपली गाडी असली तर बरं असतं, कुठेही थांबू शकतो. बसवाले वगैरे असले तर त्यांचे थांबे ठरलेले असतात, ह्या हॉटेलला थांबायचं. त्यामध्ये ते काय आपल्याला ऑप्शन विचारत नाही. त्यांचं काहीतरी ठरलेलं असतं, काहीतरी म्हणजे ते तसंच असतं. अशा एखाद्या थांब्यावर थांबलं की तिथं खायचे पदार्थ ठरलेले असतात. डोसा, मिसळ, उत्तापा असे मोठे पदार्थ ठेवतात. लहान सहान पदार्थ, उपीट, पोहे वगैरे नाही मिळता बा. मुलं असतात ते हुशार असतात, ते अशा ठिकाणी फक्त पोहे असले तर ते खातात, नाहीतर पलीकडे जाऊन बिस्किटं घेतात आणि चहा आणि बिस्किट खाऊन गप्प बसतात. सातारहून पुण्याला जाताना सातारच्या पुढं एक कोहिनूर फूड मॉल असा एक मॉल आहे. त्या ठिकाणी एकदा बस थांबली. आतमध्ये गेलो तर बाहेर वडेवाला एक होता, चांगला वडे तळत होता. मग तिथं विचारलं वडा देव काय? मग तिथं अंदर जाके कुपन लाव असं तो म्हणाला. खरं म्हणजे तिथं लिहिलेलं होतं कुपन आतनं घेऊन यावं, पण कोण वाचत नसते ते. त्याला विचारायचं सगळेजण आणि आतनं कुपन घेऊन यायचं. वडा म्हणजे तशी कॉमन गोष्ट आहे, 20 रुपयाला एक वडा. तशी वडापावची किंमत अगदी मुंबईला सुद्धा 5 रुपयापासून कितीही रुपयापर्यंत असते. मग वडा घेतला आणि गरम असतो तो तुकडा मोडून खायला लागला. त्याची चव अत्यंत सुंदर होती, म्हणजे योग्य प्रमाणामध्ये तिखट, कांदा लसूण फार नाही, त्याच्यावरचं कव्हर ते पण फार जाड नाही, त्याच्यावर वडा कसा आहे ते ठरतं. वडा उत्तम. वडा खाल्ला, त्याच्याजवळ चटणी बघितली, एका मोठ्या भांड्यात चटणी ठेवली. म्हणजे ती खोबऱ्याची चटणी वाटावी अशी ती दिसत असते, पण त्यामध्ये खोबरं असतं का नाही ते काय सांगायला येत नाही. ते बहुतेक ब्रेड क्रम्पमध्ये लसूण आणि काहीतरी घालून ते ठेवलेले असते. ज्याप्रमाणे सॉसमध्ये टोमॅटो थोडासा असतो, त्याप्रमाणे त्या चटणीमध्ये खोबरं थोडंसं असतं. मग ते थोडंसं घेऊन खायचं. दुसरा वडा खावा वाटत असताना जरा थांबावं म्हटलं आणि चहा पिऊन बाहेर पडलो. तर असा हा कोहिनूर फूड मॉल आहे. गेलात तर बघा.